मला अनेक विद्यार्थी विचारतात की सर मला कामामध्ये अभ्यासामध्ये मोटिवेशनच मिळत नाही आहे, माझा मूड खराब होतो. ज्यांना मोटिवेशनची गरज आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, मोटिवेशन नंतर येत असतं. सगळ्यात आधी तुम्हाला त्या कामामध्ये सातत्य निर्माण केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादं काम व्यवस्थित करता ते तुम्हाला चांगलं जमायला लागतं आणि जेव्हा तुम्हाला काम चांगलं जमायला लागतं तेव्हा तुम्हाला त्यात यशाचा डोस मिळतो. कुणीतरी कौतुक करतं, कुठेतरी चांगले मार्क मिळतात, चांगला परफॉर्मन्स होतो, तुमची कॉलर टाईट होते. मग ती कॉलर टाईट ठेवण्यासाठी आपण जे करतो त्याला मोटिवेशन म्हणायचं. अजून एक पद्धत त्यामुळे काय होतं, तुम्हाला सातत्य पूर्वक काम करणे आवश्यक आहे, तर तुमचं मोटिवेशन वाढेल. दुसरा एक फार महत्त्वाचा विषय जो समजून घेतला पाहिजे की मोटिवेशन तुम्हाला भविष्यात हे काम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे. एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी IIT मध्ये जातो, मेडिकलमध्ये जातो, UPSC मध्ये क्रॅक करून IAS ऑफिसर होतो. मग त्यावेळेस त्याचं काय जीवन असेल ही कल्पना करून त्याला जे मिळतं ते सुद्धा मोटिवेशन आहे. तर मोटिवेशन होण्यासाठी एकतर हळूहळू काम करून आपल्या अचिव्हमेंट वाढवा किंवा एक मोठं आणि असं भव्य दिव्य ध्येय ठरवा आणि त्या ध्येयाच्या नंतर तुम्हाला काय मिळेल, तुमचं आयुष्य कसं बदलेल याची कल्पना करा. मग तुम्हाला मोटिवेशन मिळेल.